जानूलाच उघडू दे. विनोद, इन्स्पेक्टर. हॅलो मिस्टर कानेटकर. हॅलो. आम्ही एका मुलाच्या मागावर आहोत आणि आम्हाला संशय आहे की तो याच घरात लपून बसलाय. आजूबाजूला जास्त वस्ती पण नाहीये आणि एका व्यक्तीने त्याला याच दिशेने येताना पाहिलंय. काय? इन्स्पेक्टर, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. ह्या घरात फक्त मी आणि माझी बायको राहते आणि तुम्ही म्हणताय की एक आरोपी माझ्या घरात लपून बसलाय. दॅट्स इम्पॉसिबल. म्हणजे माझी बायको पण अशा कोणालाही घरात एंटर होऊ देणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. तू जा जाऊन लप. बघ कुठेतरी लप जा. ही माझी बायको. इन्स्पेक्टर, हवं तर तुम्हाला सर्च करायचं असेल तर करा, पण रिझल्ट मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. तुम्हाला काही मिळणार नाही. थँक्यू सर. या गोंडे. तुम्ही बरोबर बोलला होता. इथे कोणीच नाही, पण तरीही काही क्लू मिळाला तर आम्हाला कळवा. शुअर इन्स्पेक्टर. चला प्लीज. तुला कसं कळलंय? ते महत्वाचं नाही आहे आई. महत्वाचं हे आहे की कोणीतरी साध्या सहीचे तुम्हाला पैसे देत आहे, तेही तुम्हाला नकोय. आणि याचं कारण काय? तर यांची तत्व. हे काय कारण आहे? आई हा काय बोलतोय? हा मी काय ऐकते? म्हणजे हे खरं आहे? मग काय मी खोटं बोलतोय? मला तर ना कधी कधी वाटतं आम्ही या घराचा भागच नाही आहोत. आम्हाला कोणी या घरात काय घडतं हे कोणी सांगतच नाही. आमची मतं विचारात घ्यायची तर सोडूनच द्या. नाही तुझं ठीक आहे रे, तू या घरात तरी राहतोयस. मी तर कायमची दोडकीच आहे, बाकी सगळे लाडकेच आहेत. हो ना? नाही काय आहे माहितीये का, माझं लग्न झाल्यापासनं मला कधीच काही कोणी सांगत नाही. या घरात मोठमोठ्या गोष्टी घडल्या, पण मला एका शब्दाने कुणी काहीही सांगितलेलं नाही. ताई, अगं असं काही नाहीये. मला याबद्दल काही माहिती नाहीये. भावना, राहू दे. मंगलला कितीही समजावलं ना तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तिला सवयच आहे इथे येऊन छोट्या छोट्या गोष्टींवरून कांगावा करण्याची. कांगावा? बाबा मी कांगावा करतेय? आता माझे वडीलच जर असं बोलणार असतील तर मी कुठे जायचं? मंगल, तू इथे राहत नाहीस ना, तेच बरं आहे. इथे राहून तरी काय किंमत आहे? हा, यांचं काही ना काहीतरी परस्पर चाललेलंच असतं. मागच्या वेळी माहिती आहे ना तुला, बाबांवर चोरीचा आळ आला होता. कळवलं होतं तुला? मलाही माहित नाही.
आज हे असं. आणि या दोघांनी आपल्यापासून अजून काय काय लपवून ठेवलंय देव जाणे. संतोष, मला तू एक गोष्ट सांग रे. मला सांग, आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्याच का? पण तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून एकही गोष्ट लपवत नाही का? मी कधी तुम्हाला कोणालाही कुठल्याही गोष्टींवरनं काही सांगायला येतो की कधी काही विचारतो तुम्हाला? बाबा, किमान एवढं तरी सांगा की आईला कुठल्या सहीचे पैसे मिळणार होते, किती मिळणार होते, आणि आणि आईने ते का नाकारले? नाकारले कारण ते माझ्या हक्काचे नव्हते. म्हणजे हे तू परस्पर ठरवलंस? अगं निदान आमच्याशी बोलायचंच तरी. काय बोलायचं आणि का बोलायचं? तू ओळखतोस ना आम्हाला. जे आमच्या हक्काचं नाही ते आम्ही घेऊ का कधी कुणाकडून? संतोष, तुझी आई अगदी बरोबर बोलते. कोणी आम्हाला किती पैसे दिले, का दिले, ते आम्ही घेतले की नाही, हा सर्वस्वी आमचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला कोणालाही काहीही सांगायची आम्हाला गरज नाही. नका सांगू आम्हाला, पण निदान येणारे पैसे स्वतःसाठी तरी वापरा. संतोष, तुला आता शेवटचं सांगतो. पैशांच्या व्यवहाराबद्दल तू आम्हाला काहीही शिकवायची गरज नाहीये. आम्ही आजपर्यंत कुठल्याही गोष्टी करता कधीही दुसऱ्यासमोर हात पसरलेले नाही आहेत. आम्ही आमच्या पायावर समर्थपणे उभे आहोत. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. आई, किती पैसे होते तेवढं तरी सांग. हरीश, नाही माहिती मला, आणि त्यात किती पैसे होते जाणूनही घ्यायचं नाहीये. घरात राहणाऱ्यांनाच इथे किंमत नाहीये तर घरातल्या मोठ्या मुलीला कोण विचारणार? नाही म्हणजे तिची किंमत नाहीच आहे हे सिद्ध झालं. मंगल, तुझं ठरलंय ना आता? ठरलंय ना नक्की की या घरात तुला काहीही किंमत नाहीये? मग हे लक्षात ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जेव्हा केव्हा या घरात येशील ना, तेव्हा जरा प्रसन्न चेहरा ठेव, म्हणजे आम्हाला तुझं स्वागत करता येईल. विसरू नकोस ना ही गोष्ट. आई ओके जानू? हो. चल माझ्यासोबत. तू आज विचारणार नाहीयेस की मी इतक्या लवकर घरी कसा काय आलो? हो. का आज तू लवकर आलास घरी? कारण माझ्या मीटिंग सगळ्या लवकर संपल्या आणि तिथून मी कुठे गेलो माहितीये? कुठे? मी गिफ्ट शॉप मध्ये गेलो. गिफ्ट? का? अरे बायकोला गिफ्ट देण्यासाठी कारण लागत नाही. तुला माहितीये मी काय आणलंय? जयंत, पैंजण कशासाठी? तू खूप प्रश्न विचारतेस. सांगितलं ना, बायकोला गिफ्ट आणण्यासाठी कारण लागत नाही. ठीक आहे का? काय झालं, तुला आवडले नाहीत का? नाही जयंत, खूप छान आहेत, खूप आवडले मला. हा मग ट्राय कर ना. एक मिनिट, माझ्या जानूच्या पायात मी स्वतः पैंजण घालणार. जयंत, अरे कशाला उगाच? ओके. अरे जयंत, कम ऑन जानू, दे पाय.
तो दुसरा पाय दे. वाव, इट्स ब्युटिफुल. जानू, तुझे पाय इतके सुंदर आहेत ना की तुझ्या पायांमुळे ते पैंजण अजून सुंदर दिसायला लागल्यात. काही काय अगं खरं बोलतोय. बरं आता आता चालून दाखव. हा अगं सिरियसली चालून दाखव. पैंजणांचा आवाज कसा येतोय ते मला ऐकायचंय. कम ऑन. सुपर्ब जानू. आता माझी या घरी यायची ओढ ना अजून वाढणार आहे. म्हणजे आधी घर सुनं सुनं वाटायचं, पण नंतर तू आलीस. तुझ्या स्माईलने, तुझ्या आवाजाने ह्या जीव आला. पण आता या पैंजणांनी तर ह्या घराला 4 चान लावलेत. काय झालं जानू? तू कसला विचार करतेस का? नाही. नाही, तू थोडी डिस्टर्ब वाटतेस मला. पोलीस आले होते ना, ते अचानक असे आले म्हणून टेन्शन आलं एकदम. इट्स ओके जानू, आय अंडरस्टँड. पण हे बघ जानू, आपण जर का काही केलंच नाहीये तर आपण का टेन्शन घ्यायचं? ते फक्त चौकशी करायला आलेले. यू डोंट वरी, काही होणार नाही. ओके चल, आता मी पटकन रेडी होऊन येतो. खूप भूक लागली आहे, आपण एकत्र जेऊया. आलोच. बाय. आय एम सॉरी जानू. अजयन, ते अचानक पोलीस आले होते त्यामुळे तुला टेन्शन आलं होतं ना. मी त्यांना खूप प्रयत्न केला बाहेरच अडवण्याचा, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. त्यामुळे मी त्यांना आपलं घर सर्च करण्याची परमिशन दिली. ठीक आहे जयंत, मी ठीक आहे आता. मला माहिती आहे जानू, असे पोलीस घरी येणे हे सगळं तुला आवडलं नसेल. रादर तुला सवयच नसेल या गोष्टींची. माझ्या या बिझनेसच्या कामात बरेचदा फेस करतो मी पोलिसांना. ते त्यांचं काम करत असतात आणि आपण फक्त त्यांना कॉपरेट करायचं असतं. हे बघ, जर का आपण काही चुकीचं केलंच नसेल तर आपण टेन्शन का घ्यायचं? बरोबर ना? डोंट वरी, काही होणार नाही. आय होप पोलिसांना तो मुलगा सापडला असेल. जयंत, मी अजून काही वाढू का तुला? नथिंग. इनफॅक्ट आय एम डन. बरं, मला एक ऑफिसचा इम्पॉर्टंट कॉल करायचा होता. अमेरिकेचा क्लायंट आहे. सो प्लीज आजच्या दिवशी तू सगळं आवरशील? हो अरे जयंत, आणि तू प्लीज का म्हणतोयस? तू जा, तुझं काम कर, मी इकडे सगळं आवरते.
करतोस तू? जान्हवी, सिंकमध्ये अशी खरकटी भांडी मला अजिबात बघायला आवडत नाहीत. पटकन घासून घेतो. सॉरी जॅन. मला दाराचं लॉककोड माहिती आहे. मी पटकन दार उघडते आणि विनोदला इथून जायला सांगते. जान्हवीने लॉक उघडण्याचा प्रयत्न केला की काय? विनोदने तर काहीच खाल्लं नसेल. त्याला काहीतरी खायला देते आणि मग इथून जा म्हणते. विनोद पण कुठे लपून बसलाय काय माहिती. जानू, तू इथे काय करतेस? काहीच नाही. बरं, तू दाराचं लॉक ओपन करण्याचा प्रयत्न करत होतीस का? हो, ते कचरा बाहेर ठेवायचा राहिला होता ना, तोच ठेवण्यासाठी दार उघडलं होतं मी. ओके. बरं, चल झोपायला. झोपायला ये. हो चल. रेणुकाताई, तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या वस्तू यादीप्रमाणे आणा. आणि हो, ओटीचं सामान विसरू नका. हो गुरुजी. आई, मी काय म्हणते, ओटीच्या सामानाची तयारी करते मी. नको नको, तू यातलं काहीही करायचं नाहीस. आई, मी काय म्हणते, अनायासे गुरुजी आलेच आहेत ना, तर आपण सिद्धू आणि पूर्वीची पत्रिका दाखवून घेऊयात का? हो ग, बरं झालं तुला सुचलं. माझ्या लक्षातच नाही आलं हे. मी गुरुजींशी बोलून घेते, तुझं पटकन पत्रिका घेऊन ये. लगेच आले. काय ग, काय चाललंय तुमचं कुसूर पुसूर? आई, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की गुरुजी अनायसे आलेच आहेत, तर आपण सिद्धू आणि पूर्वीची पत्रिका त्यांना दाखवून घेऊया का? अगो हो, दाखवूया की. मी घेऊन येते पत्रिका. हा, पटकन ये ग. गुरुजी, ही पत्रिका. ही नक्की सिद्धिराजच्या होणाऱ्या बायकोचीच पत्रिका आहे ना? यात लग्नाचे योगच नाहीत. सिद्धिराजची आणि हिची पत्रिका अजिबात जुळत नाही. अरे देवा, माझाच जरा गोंधळ झाला गुरुजी. ते पत्रिकेमध्ये एक दुसरी पत्रिका होती आणि मी विसरले. वाटलंच तरी म्हटलं, अजून एक गोंधळ कसा घातला नाहीस?
बघितलंस तू हिला कामच सांगते. अगं एक धड काम तिला जमत नाही. मी किती नीट काम केलं आहे हे कळेलच लवकर तुम्हाला. ही उत्तम पत्रिका आहे. सिद्धराजची या मुलीमुळे भरभराट होणार आहे. या मुलीच्या हातून देवीचे सगळे मानाचे विधी होतील. आणि या उत्सवात सिद्धिराजच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. रेणुका, आता मात्र पूर्वी कधी इथं सून म्हणून येते असं झालंय बघ मला. ही पूर्वीची नाही, भावनाची पत्रिका आहे. शानू, किती हॅपनिंग दिवस होता ना आजचा. असं का म्हणतोयस तू जयंत? आज सकाळी मी तुला लॉक कोड सांगितलं. खरं सांगू तर माझ्यासाठी इतकं सोपं नव्हतं. आतापर्यंत मी एकटाच राहायचो, त्यामुळे एक्स्ट्रा काळजी घ्यायची सवय होती. पण आज हे शक्य झालं फक्त तुझ्यावरच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे. त्यानंतर मी तुझ्यासाठी गिफ्ट घ्यायला गेलो. म्हटलं घरी येऊन तुला खुश करावं, पण बघतो तर पोलीस आले होते. त्यानंतर मी तुला पैंजण घातले. त्यामुळे असं वाटतं की आज खूप असा हॅपनिंग दिवस होता, नाही? असं तुला नाही वाटत? आता तू म्हटल्यावर वाटतंय ना. जानू, मला ना परत एकदा तो पैंजणांचा आवाज ऐकायचा आहे. जरा चालून दाखव ना. जयंत, पण तुला झोप येत होती ना? आलीच आहे, पण मला त्या पैंजणांचा आवाज ऐकता ऐकता झोपायचा आहे. प्लीज जानू, माझ्यासाठी. जानू, तू इतके दिवस पैंजण का नव्हती घालत? तुझ्या पर्सनॅलिटीला किती सूट करतो आवाज माहितीये का? सॉफ्ट अँड स्वीट, जस्ट लाईक माय लवली वाईफ. अरे जानू, माझी अजून एक फरमाईश आहे. आता या पैंजणांच्या गोड आवाजामुळे मला अजून एका गोड आवाजाची आठवण झाली. कुठल्या? तुझं गाणं. जानू, मला ना आता तुझं गाणं ऐकायचं आहे. आत्ता? जानू, प्लीज. जयंत, मला पण खूप झोप आली आहे रे. ठीक आहे, मी तुला फोर्स नाही करत. इट्स ऑल राईट. जानू, आता कसला तरी आवाज आला ना, ग्लास पडल्यासारखा. नाही, कुठे काय आवाज आलाय? नाही ग जानू, कसला तरी आवाज आला. मी जाऊन बघतो. जयंत, अरे ऐक ना, तू कशाला आता खाली जातोय? चल आपण झोपूया. नाही जानू, कसला तरी आवाज आलाय, मला बघू दे. अरे जयंत,
कोणच नाही आहे. बघ, मी म्हटलं होतं ना, ग्लास फुटलाय. जयंत, मी हे साफ करते. हां, थांब जानू. तू थांब, मी करतोय. मग मी तुला हे साफ करण्यासाठी काहीतरी आणते. ओके. आपण जाऊयात रूम मध्ये. हो. जयंत, खूप दमायला झालंय. झोपूयात का आता? त्या ग्लास इन्सिडेंटमुळे खूप लेट झालाय. ए, झोपूया. गुड नाईट जानू. गुड नाईट. जयंत आता घरची साफसफाई करायला उठलाय. त्याने जर विनोदला पाहिलं ना तर अनर्थ होईल. काय आहे? हा, झोप ना. सारखा तुझा फोन गुर 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 वाजत असतो. सतत आपला फोन कानाशी. झोप. असं करू नका साहेब. मी हात जोडते तुमच्या पुढं. सोडा आम्हाला, सोडा. वेंकी, अरे काय नाही, ते फोन चुकून लागला. फोन चुकून लागला होता. तू नको टेन्शन घेऊ. नाही नाही, काय प्रॉब्लेम नाही. काय टेन्शन नाही, तू नको टेन्शन घेऊ.
ठीक आहे समजा, ठेवते. हा, उद्या भेटूया. काही कळलं नाही. कोणीतरी रडत होतं. खूप आवाज होता, ऐकू नाही आलं मला. नको, आत्ता नको. सकाळी सकाळी जा. हा, झोप आता, झोप. ए काय चाललंय तुम्हा दोघांचं? झोपा ना यार. स्वतःही झोपत नाही, दुसऱ्यालाही झोपू देत नाही. ए, झोप ग तू. काय झोप ग तू? तुम्ही दोघं गप्पा मारणार, कशी झोप लागणार का दुसऱ्याला? हे बघ, ज्याला खरंच झोप आलेली असते ना, तो कसाही झोपतो. झोपतो. काय चाललंय काय तुमच्या दोघांचं? सिक्रेट आहे का काही? म्हणजे दोघांच्यातलं मला सांगा ना, मी ऐकेन. सांग ना. मंगल, आता गप गुमान झोप, नाही ही काठी डोक्यात घालून बघ तुझ्या. असा कोण धाक देतो का? हा, तुझं वय झाले ना, वय आधी आले ते तेव्हाच आली आहे ती. पुरे झोप आता. झोपते. हा, तुम्ही पण झोपा आता. ए झोप रे. वेंकी, झोप आता. नको काळजी करू. आरती ठीक असेल. आपण सकाळी बोलू तिच्याशी. झोप आता. आरती फोनवर तर सगळं ठीक आहे म्हणाली, मग तो आवाज कसला होता? देवा, तूच काळजी घे रे बाबा त्या पोरीची.
देवा प्लीज प्लीज जयंतला विनोद दिसू देऊ नकोस. तिच्या बेस्ट फ्रेंडला तर ती मॅड म्हणून हाक मारायची. मॅड? हा तर तो मॅड आहे. हा इथे कसा? आणि याच्या पायाला काय झालंय? जानू! जानू खाली ये! जानू लवकर खाली ये! जानू हा काय प्रकार आहे? मी विचारलं हा काय प्रकार आहे जानू? मी खरंच सगळं सांगणार होते तुला. कधी? कधी सांगणार होतीस तुम्हाला? बोल ना जानू, कधी सांगणार होतीस? जानू जानू मला तुला काहीतरी सांगायचंय. जयंत काय करतोयस तू? जयंत हात सोड माझा. जयंत ऐक ना माझं. जयंत हात सोड माझा. जयंत हात सोड माझा. जयंत प्लीज एकदा ऐक. जयंत सोड माझा हात. जयंत एकदा ऐकून तरी घे मी काय सांगते. जयंत जयंत प्लीज एकदा ऐक ना रे. जयंत ऐक ना. जयंत जयंत प्लीज माझं एकदा ऐकून घे. मी काहीच चुकीचं केलं नाही. जयंत ऐक ना. जयंत 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 प्लीज एकदा माझं ऐकून घे. जयंत 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 एकदा ऐकून घे. अरे